वेलकम टू श्याम कोचिंग. आज आपण घेणार आहोत क्वाड्रेटिक इक्वेशनवर काही प्रॉब्लेम. ठीक आहे, टू क्वेश्चन्स घेऊ. फर्स्ट क्वेश्चन हार्ड घेऊ, सेकंड क्वेश्चन इझी घेऊ. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन 5 मार्क क्वेश्चन्स आहे, बुकमध्ये नाही आहे आणि डिफिकल्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर 5 मार्क्ससाठी आला तर येऊ शकतो हा क्वेश्चन. ठीक आहे, तर बघू आपण. क्वेश्चन क्या है? क्वेश्चन है each coefficient in each coefficient in equation quadratic equation है ax square plus bx plus c equal to 0 is obtained by throwing a pair die. Is obtained by throwing by throwing a pair die. Yes. Find the probability that the equation has real roots. Find the probability that the equation has real roots. ऐसा क्वेश्चन है. तर 5 मार्क क्वेश्चन्स है. सॉरी, 5 मार्क क्वेश्चन्स है. तर या क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन्स मध्ये काय केलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ टू चॅप्टर्स आहे. एक क्वाड्रेटिक इक्वेशन्स आहे प्रॉब्लेम आणि दुसरं दिस इज क्वाड्रेटिक इक्वेशन प्रॉब्लेम आहे आणि दुसरं काय आपलं त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. तर हेअर डाय यूज केली. ठीक आहे, चला. तर हा कॉम्बिनेशन क्वेश्चन्स आहे, 5 मार्क क्वेश्चन्स असते. हा क्वेश्चन्स 5 मार्क्स साठी बनवलेला असते, लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा 5 मार्कचा क्वेश्चन असतो. हा थोडा डिफिकल्ट लेवलचा आहे क्वेश्चन, तर आपण याला सॉल्व्ह करू. ठीक आहे, चला बघा. आपल्याला माहित आहे की डाय मध्ये किती इव्हेंट्स असतात. डाय मध्ये 6 इव्हेंट असतात. एक डाय वेगळी 1 1 है ना. नंतर काय असते 1 2 1 3 1 4 and 1 5 and 1 6. ठीक आहे, एक डाय फेकली आपण, एक डाय थ्रो केली तर आपल्याला 6 पेअर्स मिळतात. ठीक आहे, 6 पॉसिबल पेअर्स मिळतात आपल्याला. आता काय आहे, इच कोएफिशिएंट इन इक्वेशन ax square bx plus c equal to 0 is obtained by throwing a die. म्हणजे आपल्याला a b c हे जे कोएफिशिएंट आहे हे डाय फेकून ऑब्टेन करायचं आहे. ठीक आहे, तर 3 वेळ थ्राइस थ्रो झाला किंवा एक डाय आपण 3दा फेकली किंवा 3 डायस फेकले आपण, तर आपल्याला किती इव्हेंट्स मिळतात. एक डाय फेकली तर आपल्याला मिळतात 6 इव्हेंट, म्हणजे 6 पॉवर 1 दॅट इज 6. ठीक आहे, 2 डाय फेकल्या तर आपल्याला काय मिळतं 6 स्क्वेअर दॅट इज 36 इव्हेंट. ठीक आहे, 6 चा स्क्वेअर म्हणजे हा काय होतो 36. ठीक आहे, 36 पॉसिबल पेअर्स मिळतात. आपण 3 वेळ एकच डाय फेकली किंवा 3 डाय एक वेळ फेकल्या
हा मिळतो आपल्याला 6 चा क्यूब म्हणजे हा 260. ठीक आहे, समजलं. तर एक डाय फेकली आपण तर आपल्याला 6 पॉसिबल पेअर मिळतात. दोन डाय फेकल्या किंवा दोनदा एकच डाय फेकली 36 मिळतात पॉसिबल पेअर. आणि एकच डाय तीनदा फेकली आपल्याला तर किती पॉसिबल पेअर्स मिळतात? 216, 216. ठीक आहे, समजलं एवढं. चलो तर आणि नंतर हे झाले एक कंडिशन. ठीक आहे, चला. तर आपल्याला 216 एकदम टोटल सॅम्पल बेस मिळाला आपल्याला. सॅम्पल बेस ऑफ दिस इव्हेंट किंवा एक्झाम्पल सॅम्पल बेस ऑफ when we through ABC are a fair die. ABC हेड आहे. तर एबीसी कोएफिशिएंट ऑब्टेन करण्यासाठी आपल्याला किती इव्हेंट्स सॅम्पल पॉइंट्स मिळते? 260. ठीक आहे, नंतर कंडिशन आहे आपल्याला द इक्वेशन हॅज अ रियल रूट. ठीक आहे, म्हणजे काय होईल? डेल्टा इक्वल टू 0 माहितच आहे तुम्हाला. तर बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. ठीक आहे, आता इथं बघा आपल्याला बी च्या व्हॅल्यू बघा याला कसं लिहू शकतो आपण? आपल्याला सगळे इव्हेंट्स कसे पाहिजेत? आपल्याला इंटिजर म्हणजे प्लस व्हॅल्यू पाहिजेत. प्लस व्हॅल्यू पाहिजेत. तर प्लस व्हॅल्यू कशा असतात? आपल्या 0 पेक्षा मोठे. तर मग याला ह्या इक्वेशनला असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, की आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac याची जी किंमत येईल व्हॅल्यू येईल ही ग्रेटर दॅन 0 पाहिजे, मायनस नाही पाहिजे. ठीक आहे, असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, चला. तर बी स्क्वेअर मायनस 4c इज प्लस म्हणजे आपल्याला प्लस व्हॅल्यू पाहिजे, प्लस इंटिजर. आता याला कसं सॉल्व करू शकतो आपण? बी स्क्वेअर हा हे इक्वल टू चं चिन्ह पकडा. इक्वल टू हा 4ac इकडे नेला तर हा काय होईल? प्लस 4ac. ठीक आहे, नंतर हा 4 इथं मल्टिप्लाइड आहे इकडे आणला तर काय होईल? बी स्क्वेअर बाय 4 इक्वल टू ac. ठीक आहे, चला. तर याला स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करतो. हा b बाय 2 या ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, हा b चा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर रूट 2, 2 चा स्क्वेअर 4. ठीक आहे, तर याला असं लिहू शकतो आपण ac. ठीक आहे, असं लिहायचं आहे आपल्याला. आता पहा इथं कोणचं चिन्ह ठेवलं होतं आपण? ग्रेटर दॅन अँड ग्रेटर दॅन. ठीक आहे, चल अशा प्रकारे इथं आपल्याला बी च्या व्हॅल्यू ठेवायच्या आहे. किती व्हॅल्यू ठेवायच्या आहे आपल्याला? 1 2 3 4 5 6 आणि इव्हेंट्स काढायचे. जेव्हा 1 व्हॅल्यू ठेवली तर AC ची व्हॅल्यू काय? म्हणजे AC या पेअरचा गुणाकार आहे. हा A पकडा, हा C पकडा. 1 into 1 1. ठीक आहे, जेव्हा B ची व्हॅल्यू 1 राहील तर ही पेअर येईल. ठीक आहे, B ची व्हॅल्यू 2 ठेवली तर AC ची व्हॅल्यू काय येईल? 3 ठेवली तर AC ची व्हॅल्यू काय येईल? 4 ठेवली तर B बरोबर 4 ठेवला तर AC ची व्हॅल्यू काय येईल? ठीक आहे, 5 ठेवला, 6 ठेवला, सो ऑन असे ठेवत गेलो आपण किंमत B च्या तर AC च्या व्हॅल्यू मिळतात आपल्याला. तर AC च्या व्हॅल्यू अशा पेअर मध्ये मिळतात. AC काय? मल्टिप्लिकेशन ऑफ टू नंबर्स. ठीक आहे, 1 into 1 1, 1 into 2 2, 1 into 3 3. याचं मल्टिप्लिकेशन काय? 4 into 1 4, 1 into 5 5 and 1 into 6 6. ठीक आहे, फर्स्ट नंबर ए पकडा, दुसरा सी पकडा किंवा फर्स्ट कुठलाही पकडा. ए सी ए सी ए सी ए सी. ठीक आहे, तर अशा आपल्याला व्हॅल्यूज मिळतात. ठीक आहे, ऍज यू आता असं पेअर मिळतील. ठीक आहे, 2 मल्टिप्लिकेशन असेल तर हा पेअर मिळेल 2 into 1 1 into 1. ठीक आहे, कारण बी ची व्हॅल्यू कशी पाहिजे आपल्याला? AC पेक्षा ग्रेटर पाहिजे आणि इंटिजर पाहिजे. ठीक आहे, तर आता याचं मल्टिप्लिकेशन बी ची व्हॅल्यू समजा 1 आली तर मल्टिप्लिकेशन 1 into 1. ठीक आहे, बी ची व्हॅल्यू 2 आली समजा तर आपल्याला दोन पॉसिबल पेअर मिळत. ठीक आहे, 2 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे. पहिल्या पेअरचं किती येते मल्टिप्लिकेशन? 1. ठीक आहे, दुसऱ्या जोडीचं काय येते? 2 into 1 2. ठीक आहे, तर दोन पेअर मिळत. आपला मल्टिप्लिकेशन 3 आलं तर आपल्याला किती जोडे मिळतील? 1 into 1 एक जोडी, दुसरी 1 into 2 दुसरी पेअर, 1 into 3 तिसरी पेअर. नंतर काय येईल आपला? याचं अपोजिट 2 into 1 1 पेअर आणखी 3 into 1 3. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे. आता आपण त्याला व्यवस्थित लिहून. ठीक आहे, चला समजलं बेटा?
बरं. इथं बघा ABC is a coefficient ABC is obtained by throwing a die. ठीक आहे सर. कोइफिशिएंट ठीक आहे. हे कोइफिशिएंट आता आपले ABC is obtained by throwing a die. By throwing a die. ठीक है. Each die has 6 sample base, 6 sample point. ठीक है. एक डाय फेकली तर आपल्याला किती सॅम्पल पॉइंट्स मिळतात? सॅम्पल पॉइंट्स मिळतात आपल्याला 6. ठीक आहे. किंवा पॉसिबल पेअर्स मिळतात आपल्याला 6. ठीक आहे. आता इथं मी पॉसिबल पेअर्स, ठीक आहे, सॅम्पल पॉइंटच्या जागी, म्हणजे याला पेअर म्हणू आपण. जोडी आली 1 and 1 ची. ठीक आहे. 6 पॉसिबल पेअर्स. ठीक आहे. एक डाय फेकली तर आपल्याला 3 पॉसिबल पेअर्स मिळतात. तर 3 डाय फेकले आपण ABC. ठीक आहे. किंवा 1 डाय 3 टाइम्स फेकली असेल तर आपल्याला टोटल सॅम्पल पेस has इक्वल टू येईल आपला किती? 6 चा क्यूब, 6 into 6 into 6. तर आपल्याला पेअर्स मिळतात टोटल 216 पॉसिबल पेअर्स मिळतात. किती मिळाल्या? 216 पॉसिबल पेअर्स मिळाल्या. ठीक आहे. चल, एक डाय फेकली तर आपल्याला किती मिळतात? 6. 2 डाय फेकले तर 36, 6 स्क्वेअर. ठीक आहे. जेवढा म्हणजे एकदा फेकला तर 1 वर घ्यायचा, त्याचा पॉवर बनवायचा. 2दा फेकला किंवा 2 असल्या तर 2 पॉवर घ्यायचा, 6 पॉवर 2 मीन्स 36, 6 पॉवर 3 म्हणजे क्यूब केला आपण. किती येतो? 216 समजलं. चल, अशा प्रकारे आपल्याला सॅम्पल पॉइंट मिळतात. चला, तर हे झालं आपला डाय विषयी. आता घेऊ आपण इक्वेशन. ठीक आहे. आपल्याला किती पॉसिबल पेअर्स मिळाले? 260. आता इथे प्रोबॅबिलिटी आहे, तर आपण काय इव्हेंट घेऊ? इव्हेंट घेऊ A इज द इव्हेंट having equation ax square bx plus c equal to 0. ठीक आहे. ऍज अ रिअल रूट्स डायरेक्ट घेऊ शकतो. लेट A असा इव्हेंट घेऊ. लेट A be the event. Let A be the event. ठीक आहे. दोनदा लिहिल्यापेक्षा मी लिहितो इव्हेंट has किंवा has x equation ax square plus bx plus c equal to 0. ठीक है. Let A be the event has equation ax square plus bx plus c. ठीक है. Event of equation has नंतर has रियल रूट्स. ठीक आहे. जे इक्वेशन आहे याचं रूट्स कसं आहे? आपलं रिअल्स आहे. ठीक आहे. रिअल्स आहे. ठीक आहे. तर आता मी थोडं इंग्लिश मध्येच बोलतो. ज्यांना मराठीत व्हिडिओ लागत असेल त्यांनी मला कॉमेंट्स मध्ये सांगायचं किंवा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तुम्ही मला कॉमेंट्स करू शकता. 10 विद्यार्थी झाले समजा जर मराठीचे, तर मी मराठीमध्ये व्हिडिओ तुम्हाला आज म्हणजे सांगू शकतो. ठीक आहे. किंवा मराठीमध्ये लिहून किंवा इंग्लिश मध्ये लिहून मी मराठीत तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगू शकतो. ठीक आहे. चल, लेट A be the event of equation ax square bx plus c equal to 0 has a real roots. काय आहे तिथं? रिअल रूट्स आहे. ठीक आहे. चला, तर A be the event of equation ax square plus bx plus c इक्वल टू 0 हॅज रिअल रूट्स. ठीक आहे. जेव्हा काय असते? इफ डेल्टा मीन डिस्क्रिमिनंट. ठीक आहे. रिअल रूट्स असले तर याची व्हॅल्यू काय असते? बी स्क्वेअर
-4ac इक्वल टू 0 ठीक है. चला इक्वल टू 0 ठीक आहे. तर ये डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 ठीक आहे. चला आता बघा इथं काय घेतलं आपण, देन the coefficient b ठीक आहे. ओके याला कन्वर्ट करायला लागतं ठीक आहे. इफ डेल्टा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 दे. आता याला सोडवू आपण ठीक आहे. याला बी स्क्वेअर मायनस 4ac ठीक आहे. तर हा कसं पाहिजे आपल्याला, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. काय व्हॅल्यू पाहिजे होतं आपल्या, बी स्क्वेअर मायनस 4ac च्या ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजे 0 पेक्षा मोठ्या, म्हणजे प्लस व्हॅल्यू पाहिजे, निगेटिव्ह नाही पाहिजे. म्हणून आपण इथे काय चिन्ह देऊ, ग्रेटर दॅन 0. आधी मी फक्त इक्वल टू ठीक आहे. तर याला सोडवायचं आहे आपल्याला. तर हा काय होईल, बी स्क्वेअर हा इकडे 4ac घेऊन जा, तर हा काय होईल 4ac प्लस 4ac ठीक आहे. चला हा 4 इथं मल्टिप्लाइड आहे. आता ac ची व्हॅल्यू काढायची आहे. आता हा 4 काय होईल, डिवाइड तुम्हाला येतेच ठीक आहे. बी स्क्वेअर इक्वल टू 4ac ठीक आहे. हा 4 मल्टिप्लाइड होता, इकडेला डिवाइड ठीक आहे. एवढं समजलं. नेक्स्ट आपण कुठे घेऊ, इकडे घेऊ. 6 व्हॅल्यू. तर याला स्क्वेअर फॉर्म मध्ये बदलू आपण. स्क्वेअर फॉर्म मध्ये हा काय होते, b/2 याचा स्क्वेअर ठीक आहे. हा b स्क्वेअर हा कशाचा स्क्वेअर होता, 2 स्क्वेअर. तर हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या वर दिला आपण इक्वल टू ac ठीक आहे. चला इफ डेल्टा इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0, b स्क्वेअर इक्वल टू 4ac, b स्क्वेअर बाय 4 इक्वल टू ac ठीक आहे. चला आता बघा आपल्याला ac since the integer इथं दिलं, since the integer ठीक आहे. if b square minus 4ac then लिया पाहिजे ठीक आहे. then abc are the integer, abc किंवा since the integer लिहितो तुम्ही, since the coefficients are integer, coefficient abc or integer, abc or integer. हे काय आहे आपल्या, इंटीजर आहे ठीक आहे. कोणच्या, प्लस इंटीजर ठीक आहे. चल आता आपल्याला ac च्या व्हॅल्यू कशा पाहिजे, प्लस, म्हणजे ही व्हॅल्यू कशी पाहिजे आपल्याला, ग्रेटर ठीक आहे. तर इथं साइन काय करू आपण, ग्रेटर अँड इक्वल टू. b स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 आर इक्वल टू 0. याला काय म्हणू, ग्रेटर, आणि याला काय करून दे, ग्रेटर ठीक आहे. लक्षात आला. सेन्स द कोएफिशिएंट abc आर इंटीजर ठीक आहे. चला तर आता आपण काय ऑब्टेन करणार आहोत, सिन्स आता आपल्याला काय पाहिजे, पॉसिबल पेअर्स ठीक आहे. चला तर आपण पॉसिबल पेअर्स घेऊ याच्या ठीक आहे. चला the possible pairs of event A. इव्हेंट कोणचा घेतला आपण, इव्हेंट A ठीक आहे. इव्हेंट A when we putting the value of b equal to 1, b equal to 2, b equal to 3, b equal to 5 and b equal to 6 ठीक आहे. the possible pairs of event A ठीक आहे. तर इथं लिहितो मी a नंबर किंवा 1 नंबर when b equal to 1 when ठीक आहे. I mark problems when b equal to 1
दे, ठीक आहे. आता b इक्वल टू 1 व्हॅल्यू कशा ठेवायची याच्या इक्वेशन काय होतं आपला b/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू ac, ठीक आहे. चला आता b च्या जागी आपण व्हॅल्यू काय ठेवणार आहे 1 ठेवणार आहोत, ठीक आहे. तर इथं काय येईल आपला b 1/2 ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू ac. आता पहा 1 चा स्क्वेअर काय होणार आहे, ठीक आहे. आता याला एक एक स्टेप घेत गेलो तर खूप मोठं होते. आपल्याला 6 इव्हेंट्स 6 पेअर्स काढायचे आहेत, त्याच्या पॉसिबल पेअर त्याची व्हॅल्यू 6 व्हॅल्यू ठेवून, ठीक आहे. तर खाली खाली असं आडवं लिहितो मी, ठीक आहे. चलो तर AC हाफ स्क्वेअर इज ग्रेटर दॅन AC, ठीक आहे. तर 1 चा स्क्वेअर किती होतो 1, 2 चा स्क्वेअर होतो 4, हा काय आहे ग्रेटर दॅन AC, ठीक आहे. चला तर AC ची व्हॅल्यू 1/4 आहे, ठीक आहे. इथं बघा आपल्या पेअर काय 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 असं सुरू होतात. इथं 1/4 हा कसा आहे फ्रॅक्शन, याचं मल्टिप्लिकेशन काय 1 × 1 1 येते, ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन काय येते AC चं 1 × 2 2 येते, ठीक आहे. 1 × 3 3 येते, ठीक आहे. अशा प्रकारे पेअर मिळते सिन्स देयर इज नो पॉसिबल पेअर. तर अशी कुठलीच पेअर मिळत नाही 1/4 वाली, ठीक आहे. 1/4 पेक्षा लेस वाली आपल्याला पेअर मिळत नाही, कारण हे काय इंटिजर सिन्स द कोएफिशिएंट a b c आर इंटिजर, ठीक आहे. therefore there is no possible pair. There is no possible pair. ओके. आता आपण सेकंड इक्वेशन घेऊ. when b equal to 1 झाला 2 घेऊ आपण, ठीक आहे. 6 पॉसिबल नंबर असतात 1 2 3 4 5 6 वन टाइप एक तर ते घेऊ, ठीक आहे. तर इथं काय आला each die has a 6 possible pairs. 6 नंबर असतात पॉसिबल पॉइंट्स असतात सॅम्पल पॉइंट, ठीक आहे. इथं पेअर्स नाही येतील, इथं येतील सॅम्पल पॉइंट. तर नंबर असतात 6 पर्यंत. देन b हेच इक्वेशन इथपर्यंत जसं तसं ॲज अबोव, ठीक आहे. चला काय b/2 होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू AC. आता पाठच होऊन जाईल तुमच्या. इथं b ची व्हॅल्यू काय ठेवायची 2, हा 2 जसं तसा, हा 2 डिनॉमिनेटर जसं तसं, फक्त b ची व्हॅल्यू ठेवायची 2/2 याचा स्क्वेअर, 2/2 याचा स्क्वेअर, ठीक आहे. इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू AC. 2 1 जा 2 1 जा 2 2 1 जा 2 म्हणजे हा काय ते 1/1 म्हणजे याची व्हॅल्यू काय आली 1, ठीक आहे. चला तर 1 इज ग्रेटर दॅन AC, ठीक आहे. आता AC चं मल्टिप्लिकेशन असं पाहिजे आपल्याला 1 आलं पाहिजे, इक्वल टू 1 पाहिजे किंवा लेस दॅन 1 पाहिजे. बघा इक्वल टू 1 तर पहिली पेअर येते 1 × 1, ठीक आहे. 1 × 2 हे 2 याचं मल्टिप्लिकेशन 2 येते, म्हणजे ही पेअर येणार काय नाही. therefore the possible pairs possible pair, ठीक आहे. एकच येत आहे 1, 1, ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन काय येते आपला 1, ओके. नंतर घ्या C. when b इक्वल टू 3 ठेवला आपण, देन काय होईल b च्या जागी 3 ठेवायचा. इक्वेशन लिहा b/2 याचा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू AC, कॉमा इथं b च्या जागी काय ठेवलं आपण 3/2 होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू AC. 3 स्क्वेअर काय होते आपला 3 स्क्वेअर होते 9, 2 चा स्क्वेअर होते 4, ठीक आहे. इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू AC, ठीक आहे. आता हा फ्रॅक्शन आहे, याला मिक्स फ्रॅक्शन करून घेऊ म्हणजे लवकर लक्षात येईल. 4 ने डिवाइड केलं तर 2 राहते आणि इथं रिमाइंडर राहते आपली 1 1/4, ठीक आहे.
2 1 by 4, 2 and 1 by 4 is greater than or equal to AC. आता असं मल्टिप्लिकेशन पाहिजे AC चं 2 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे किंवा 2 पेक्षा लेस आलं पाहिजे. कोणचे मल्टिप्लिकेशन देतात 1 into 1, 1 into 2 and 2 into 1. ठीक आहे. तर पॉसिबल therefore the possible pairs काय होतील आपल्या एक होईल 1 into 1 याचं मल्टिप्लिकेशन 1 होते, दुसरा येईल आपला 1 into 2, तिसरा येईल आपला 2 into 1. ठीक आहे. 2 and 2 घेतला आपण किंवा 1 and 3 घेतला तर 3 इज ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठा होईल, 2 पेक्षा मोठा होईल. ठीक आहे. and 2 into 2 केला तर 4 होईल. ठीक आहे. तर आता तुम्हाला पॉसिबल स्पेअर समजतात. ह्या स्पेअर यामध्ये येते 1 into 1, ह्या पेअर तिसऱ्यामध्ये येते, तिसऱ्याच्या चौथ्यामध्ये, चौथ्याच्या पाचव्यामध्ये. ठीक आहे. चला तर समजून घ्यायचं आहे हँडरायटिंग थोडी. आता डी क्वेश्चन्स आहे. ओके डी घेतलं आपण when b equal to 4 ठेवला, then इक्वेशन काय आपला b by 2 होल स्क्वेअर. ठीक आहे. आता छोटं छोटं लिहिलं ते कंबाईन होईल. ठीक आहे. तर मी थोडं मोठं लिहितो. AC इज ग्रेटर दॅन AC. इथं b ची व्हॅल्यू काय ठेवली, येथे b ची व्हॅल्यू ठेवली 4, मीन्स 4 by 2 होल स्क्वेअर. ठीक आहे. 2 2 जा 4 हा काय तो ग्रेटर दॅन आर इक्वल टू AC. ठीक आहे. AC ची व्हॅल्यू बघा 2 स्क्वेअर म्हणजे 4. ठीक आहे. हा ग्रेटर दॅन इक्वल टू AC. AC च्या अशा व्हॅल्यू पाहिजे ज्याचं मल्टिप्लिकेशन 4 आलं पाहिजे. ठीक आहे. देअरफॉर द पॉसिबल पेअर पेअर्स. ठीक आहे. कोणचे येतील आता सर्वच येतील. ठीक आहे. 1 into 1. ठीक आहे. मी इथून घेतो 1 into 1, 1 into 2, 1 into 3, 1 into 4. ठीक आहे. याचं मल्टिप्लिकेशन काय 4 into 1. ठीक आहे. आणि हे काय लेस दॅन 4. नंतर काय होईल 2 ची पेअर घेतली 2 into 1, नंतर 2 into 2. त्याच्यानंतर 2 into 3 घेतलं तर मल्टिप्लिकेशन 6 होते. नंतर येते आपला 3 into 1, त्याच्यानंतर येते आपला 4 into 1. ठीक आहे. तर एवढ्या पॉसिबल पेअर्स आल्या. ठीक आहे. चला किती आले ना 4 8. त्याच्यानंतर ई किंवा 5 नंबरला आपण काय ठेवलं when b equal to 5. b equal to काय ठेवला 5, then b by 2 याचा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन or equal to AC. आता इथं b ची व्हॅल्यू 5 ठेवली, 5 by 2 होल स्क्वेअर. ठीक आहे. 5 चा स्क्वेअर किती ते 25 by 4. ठीक आहे. याला मिक्स फ्रॅक्शन करू, 4 ने डिवाइड केलं तर 4 6 जा 24, रिमाइंडर 1 आणि डिनॉमिनेटर 4. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू AC. AC ची अशी व्हॅल्यू पाहिजे की ग्रेटर लेस दॅन 6 आर इक्वल टू 6. ठीक आहे. देअरफॉर द पॉसिबल पेअर्स ह्या सर्व ते येतील, आणखी 5 into 1 6 into 1 येणार. ठीक आहे. चला तर द पॉसिबल पेअर्स ठीक आहे. चला पॉसिबल पेअर्स किती आले आपल्या आधीच्या 1 into 1, 1 into 2, 1 into 3. म्हणजे पहिली रोज पूर्ण 1 into 4, 1 into 5, 1 into 6, 1 into 6 आणि त्यानंतर 2 into 1, 2 into 2, 2 into 2, नंतर 2 into 3, त्यानंतर 3 into 1, 3 into 2, त्यानंतर ठीक आहे 6 आपल्याला
इथं काय आला 6 बरोबर आहे. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन 6 आहे. त्याच्यानंतर काय होईल आपला 3 इंटू 3 9 होईल. 4 इंटू 1 4 इंटू 1 4 इंटू 2 4 अँड 5 इंटू 1 त्याच्यानंतर 6 इंटू 1. ठीक आहे, 6 2 जर घेतलं किंवा 5 2 जर घेतला तर 10 येते. ठीक आहे, तर पॉसिबल स्क्वेअर मोजून घ्यायचं किती नंतर घ्यायच्यात 1 2 3 4 5 6 हे आता आधीच्या 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे, 15 स्क्वेअर्स आलेला. ओके, 4 2 जा 8 एक जास्त आहे. 4 2 जा 8 8 हा काय 6 पेक्षा ग्रेटर आहे. ठीक आहे, 5 1 and 6 1. नेक्स्ट आहे आता, नेक्स्ट राहिला आपला 8 नंबर. ठीक आहे, हे तिरपं जात आहे, थोडंसं तुम्ही याच्यात ऍडजस्टमेंट करून घेता. ठीक आहे, तर 8 नंबर इथं लिहून घ्या तुम्ही 8 नंबर. ठीक आहे, 8 नंबरच्या वेळेस आपण व्हॅल्यू ठेवली आहे when b equal to 6. ठीक आहे, जेव्हा आता इथं बघा, जेव्हा इवन नंबर आला तर आपल्याला होल नंबर मिळाला. इथं 1 मिळाला, इथं इवन नंबर आला 4, तर इथं इवन नंबर 4 मिळाला आपल्याला. आणि आता पुढचा इवन नंबर येईल तर आपल्याला काय मिळत, इंटिजर मिळत, होल नंबर मिळत. ठीक आहे, प्लस 1. देन फॉर्म्युला आपला काय होता, फॉर्म्युला होता आपला b/2 स्क्वेअर इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू ac, कॉमा b च्या जागी 6 ठेवला, 6/2 होल स्क्वेअर. 6 2 3 जा 6 3 स्क्वेअर किती तो 9 9 इज ग्रेटर दॅन ac. ठीक आहे, आपल्याला ac चं मल्टिप्लिकेशन असं पाहिजे, अशा पेअर्स पाहिजे की मल्टिप्लिकेशन लेस दॅन 9 पाहिजे किंवा इक्वल टू 9 पाहिजे. म्हणजे ह्या सर्व पेअर्स येतील, आणखी काही जास्तीच्या पेअर्स येतील. ठीक आहे, चला पॉसिबल पेअर्स. ठीक आहे, तर आपण लिहून घेऊ. 5 मार्क्स प्रॉब्लेम्स आहेत, तर सर्व पेअर्स आपल्याला लिहिणे गरजेचे आहे. ठीक आहे, तर इथं लिहू तुम्ही देअरफॉर द पॉसिबल पेअर्स ठीक आहे, एवढ्या तर सर्व आलेल्या आहेत आपल्या या सर्व. ठीक आहे, पण मी लिहून घेतो, असं प्रॉब्लेम नाही झालेला आहे तुमचा. त्याच्यामध्ये बघा 1 इंटू 1 1 इंटू 2 1 2 1 3 1 4 1 4 1 5 1 5 1 6 1 6. ठीक आहे, त्यानंतर आपला बघा, आता दिसणार नाही तुम्हाला, इकडे लिहितो मी 2 1 2 2 2 2 2 3 2 4. ठीक आहे, 2 5 10 येईल. मग काय येईल आपला 3 1 3 2 6 3 3 जर 9 येईल. ठीक आहे, 3 3 जर येतो आपला 9. त्यानंतर 4 1 4 2 4 3 12 येईल. ठीक आहे, 5 1 जा 5 1 5 5 2 येणार नाही 6 1. ठीक आहे, चल पॉसिबल पेअर मोजून घ्या. हे 6 झाले आपल्या. त्याच्यानंतर 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ठीक आहे, तर आपल्याला आता याची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर आपण इथं लिहू. ठीक आहे, चला ते समजण्यासाठी होतं तुमचं. आपण ठीक आहे, पेन चेंज करून देतो म्हणजे आपल्याला ये. ठीक आहे, टोटल पॉसिबल पेअर्स ऑफ इव्हेंट ए. ठीक आहे, तर फेवरेबल केसेस लिहितात, तर आपण पॉसिबल पेअर्स म्हटलं आहे याला, तर आपण काय लिहू टोटल पॉसिबल पेअर्स ऑफ इव्हेंट ए. ठीक आहे, टोटल पॉसिबल
pairs of event A. ठीक आहे, इव्हेंट ए. टोटल पॉसिबल पेअर्स कोणत्या होतील? सगळ्याची बेरीज. पहिले किती मिळाले? बेरीज नो पेअर. ही पेअर सुटली होती 1 नंबर. ठीक आहे, तर इथं काय येईल आपला? आधी 0 प्लस 1, नंतर आहे 3 प्लस 3, त्यानंतर किती आले होते? 8 आणि आल्या होत्या आपल्या 17. ठीक आहे, 14 अँड 17. ठीक आहे, ते 31, 39, हा 43. ठीक आहे, तर टोटल स्पेअर्स आले आपल्या 43. ठीक आहे, चला तर की कॅल्क्युलेशन मध्ये आपली सुटलेली होती. ठीक आहे, तर याच्यासाठी व्यवस्थित चेक करावं लागते. माझं पण सुटलं. ठीक आहे, तर probability of A घेऊ आपण. probability of event A equal. ठीक है, हा काय तो probability of A equal to number of A upon sample base number of S. ठीक है, तर A किती आहे आपला? 43 हा प्राइम नंबर आहे, अपॉन सॅम्पल पेस किती आहे? 216. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम संपलेला. ओके, एकदा मी परत सांगतो, मला सांगितलं. चला, तर प्रॉब्लेम थोडंसं आता हे डिफिकल्ट आहे. डिफिकल्टी फक्त ह्या पॉसिबल पेअर्स काढण्यातच आहे. ठीक आहे, आणि प्रॉब्लेम लिहिण्यात आहे. ठीक आहे, स्टार्टिंग करणे. ठीक आहे, स्टार्टिंग कशी करायची ते प्रॉब्लेम आपल्याला कळलं. ठीक आहे, तर बघा काय होतं? एच कोएफिशिएंट इन इक्वेशन a स्क्वेअर bs plus c equal to 0. कोएफिशिएंट कोणते आहेत त्याचे? a b c is obtained by throwing a die. म्हणजे a b c नंबर आपण डाय फेकल्यावर मिळतील. ठीक आहे, आणि इक्वेशन कसं आहे? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इक्वेशन हॅज रिअल रूट्स. ठीक आहे, तर आपल्याला इथून कळतंय ए बी सी याचं व्हॅल्यू काय राहते? 1 2 3 4 अशी राहणार. कारण आपले जर एक डाय फेकली असता आपल्याला इव्हेंट किती मिळतात? 1 2 3 4 5 6 असे नंबर मिळतात. तर ह्या व्हॅल्यू एबीसी च्या राहणार आहेत आपल्या. ठीक आहे, चला आणखी इक्वेशन काय दिलंय? प्रोबॅबिलिटी दॅट इक्वेशन हॅज रिअल रूट्स. ठीक आहे, तर इक्वेशनच्या रूटच्या व्हॅल्यू कशा राहतील आपल्या? रिअल्स म्हणजे इज इक्वल टू 0. ठीक आहे, तर इथं नंबर पहा आपल्याला प्लस नंबर आहेत सगळे, इथं मायनस नंबर आहे का? नाही. म्हणजे याची बी ची व्हॅल्यू आपल्याला कशी घ्यायची आहे? प्लस घ्यायची. बी ची व्हॅल्यू कोणची कन्सिडर करायची? बी च्या व्हॅल्यू 2 होतील. स्क्वेअर म्हणजे प्लसचा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर काय होतो? 1 होतो. ठीक आहे, प्लस 1 चा स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर केला तरी काय होतो? 1 होतो. म्हणजे बी च्या व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचे. ठीक आहे, चला आपण मायनस ही घेतले असता, पण इथं मायनस व्हॅल्यू नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण बी च्या व्हॅल्यू कन्सिडर कशा करू? पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि बी च्या व्हॅल्यू ह्या ठेवायच्या आहेत आपल्याला 1 2 3 4 5 6. ठीक आहे, तर तुम्हाला माहितच आहे क्वेश्चन मध्ये दिला आहे एच कोएफिशिएंट एबीसी इज ऑब्टेन बाय थ्रोइंग अ डाय. जर एक डाय फेकली तर आपल्याला 6 सॅम्पल पेस मिळतात. 1 2 3 5 6 6 सॅम्पल पॉइंट्स मिळतात आपल्याला. ठीक आहे, जर सॅम्पल पेस आपल्याला एबीसी डायची घ्यायची किंवा वन डाय थ्रो थ्राइस टाइम्स 3दा फेकली तर आपल्याला टोटल सॅम्पल पेस किती मिळतात? 216. जेव्हा आपण एक डाय फेकतो तर आपल्याला किती सॅम्पल पॉइंट मिळतात? 6 म्हणजे 6 चा पॉवर 1. ठीक आहे, 6 2 डायस फेकला तर त्याचा स्क्वेअर करायचा. म्हणजे जेवढे डायसचे टाइम्स आहेत ते पॉवर घ्यायची. 6 पॉवर 2 मीन्स 36. आपण 3 टाइम्स डाय फेकली किंवा 3 डायस एका टाइम्सला फेकल्या तर आपल्याला किती मिळतात?
सॅम्पल पॉइंट 260. ठीक आहे. 1 डाय फेकली तर 6 सॅम्पल पॉइंट्स, 2 डायस फेकले तर 36, 3 डायस फेकले तर 216. ठीक आहे. तर टोटल सॅम्पल पेअर्स इक्वल टू 216 पेअर्स. ठीक आहे. 216 पॉसिबल पेअर्स आर सॅम्पल पॉइंट. ठीक आहे. आता आपल्याला इव्हेंट घ्यावा लागेल. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी या इव्हेंटला काय म्हणू, ए इव्हेंट. लेट ए बी the event of equation having equation ax square bx plus c equal to 0. आणि आपण ए इव्हेंट कन्सिडर केला जे इक्वेशन ax square plus bx plus c equal to 0 आहे, हॅज अ रिअल रूट्स. दिलाय क्वेश्चन मध्ये इक्वेशन, या इक्वेशनला आपण ए इव्हेंट म्हटला आणि याचे रूट्स कसे दिले आहेत, रिअल दिलाय. ठीक आहे. तर 2 लाईन लिहायच्या जागी मी कंपाऊंड सेंटेन्स घेतलं आणि हॅज अ रिअल रूट्स लिहिलं. ठीक आहे. नंतर बघा, आपला जेव्हा रिअल रूट्स असतात तेव्हा डेल्टाची व्हॅल्यू काय असते, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0. ठीक आहे. तर आपल्याला याच्या व्हॅल्यू कशा पाहिजे, प्लस व्हॅल्यू पाहिजे. मग आपण काय करू, याला काय केलं, आपण ग्रेटरचं साइन दिलं. याला काय केलं, इक्वलला ग्रेटरचं साइन दिलं. ठीक आहे. ओके, याला ग्रेटरचं साइन दिलं. ठीक आहे. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन आर इक्वल टू 0. हा 4ac इकडे घेऊन गेलो तर हा काय होतो, प्लस. ठीक आहे. आपल्याला हा 4 इथं मल्टिप्लाइड आहे, इकडे गेला डिवाइड. नंतर याला काय बनवलं आपण, स्क्वेअर. ठीक आहे. b अपॉन 2 होल स्क्वेअर. हा 2 चा स्क्वेअर 4 असतो आणि b चा स्क्वेअर काय, b स्क्वेअर. ठीक आहे. आता b स्क्वेअरच्या आपल्याला व्हॅल्यू पुट करायच्या आहे. कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे, b इक्वल टू 1 ठेवायचा आहे, b इक्वल टू 2 ठेवायचा आहे, b इक्वल टू 3 ठेवायचा आहे, b इक्वल टू 4 अँड b इक्वल टू 5 अँड 6 16. ठीक आहे. चला, तर अशा प्रकारे आपण b च्या व्हॅल्यू पुट करू आणि ac च्या पॉसिबल व्हॅल्यूज काढू. ac म्हणजे मल्टिप्लिकेशन, याचं मल्टिप्लिकेशन, पेअरचं मल्टिप्लिकेशन. कोणत्या पेअर्स होतात आपल्याकडे पेअर्स होतात, या पेअर्स माहित आहे तुम्हाला, 1 1. ठीक आहे. नंतर 2 1, 3 1. ठीक आहे. 4 1, 5 1. याच्यानंतर काय असते आपला 6 1. ठीक आहे. याच्यातले पेअर घ्यायचे. हा काय येतो आपला, लास्ट 1 6 येतो. हा येतो आपला 6 6. हा येतो आपला 2 6. हा येतो आपला 3 6 आणि हा येतो आपला 4 6. हा येतो आपला 5 6. ठीक आहे. याच्यातल्या पॉसिबल पेअर्स घ्यायचे. मधल्या पेअर्स येतातच तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामुळे मी मधल्या लिहिल्या. ठीक आहे. एवढं समजलं. आता पहा, पॉसिबल पेअर्स ऑफ इव्हेंट ए. ठीक आहे. व्हेन b इक्वल टू 1 देन b, आपला फॉर्म्युला काय होता, b/2 होल स्क्वेअर इज ग्रेटर दॅन or इक्वल टू ac. b च्या जागी 1 ठेवला, 1/2 होल स्क्वेअर, तर 1/4 इथे. 1/4 इक्वल टू ac. आपल्याला 1/4 म्हणजे फ्रॅक्शन नंबर आहे. ठीक आहे. इथं जर आपण मल्टिप्लाय केलं 1 into 1, दुसरं 2 into 1 येते. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू कशात येते, होल नंबर मध्ये येते, हे फ्रॅक्शन मध्ये येते. देअरफॉर देयर इज नो पॉसिबल पेअर. नंतर आपण काय ठेवलं, when b इक्वल टू 2, आपला आन्सर काय आला, b स्क्वेअर बाय 2. 2 1 जा 2, तर इथं 1 चा स्क्वेअर काय होतो, 1 1 इक्वल टू 1 आर ग्रेटर आर लेस दॅन 1. ठीक आहे. ac ची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 इज ग्रेटर दॅन ac, आर इक्वल टू ac. तर इथं व्हॅल्यू आपल्या मल्टिप्लिकेशन पेअरचं काय पाहिजे, 1. तर एकच पेअर मिळते आपल्याला 1 into 1. ठीक आहे. दुसरी 2 into 1 घेतली तर याचं मल्टिप्लिकेशन 2 येते. ठीक आहे. नंतर काय केलं आपण, when b इक्वल टू 3, तर b/2 होल स्क्वेअर, तर 3/2, 3 स्क्वेअर 9/4. याला मिक्स फ्रॅक्शन केलं तर हा काय ते 2 अँड 1/4 इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन ac. तर इथं बघा होल नंबर काय भेटला, 2. तर मल्टिप्लिकेशन काय पाहिजे पेअरचं, आपल्याला 2 पाहिजे. ठीक आहे. गुणाकार काय पाहिजे, 2 पाहिजे. तर अशा पेअर घ्यायच्या आपल्याला. तर 1 into 1 1 होते, 1 into 2 2, 2 into 1 2, 1 into 1 1, 1 into 2 2. ठीक आहे. तर आपल्याला अशा पॉसिबल पेअर मिळतात 3. 1 into 1, 1 into 2,
2 into 1. ठीक आहे. नंतर आपण काय ठेवली, वेन b ची व्हॅल्यू ठेवली आपण 4 ठेवली तर काय येते 2 4 चा 2 2 चा 4 2 स्क्वेअर 4. AC चं मल्टिप्लिकेशन आपल्याला इक्वल टू 4 पाहिजे आर लेस दॅन 4 पाहिजे. तर पॉसिबल पेअर कोणचे झाले 1 into 1 1 1 into 2 2 1 into 3 3 1 into 4 4 2 into 1 2 आणि लास्ट पेअर घेऊ 4 into 1. ठीक आहे. तर याचं मल्टिप्लिकेशन काय 4 लेस दॅन 4 आर इक्वल टू 4. नेक्स्ट ठेवलं आपण when b equal to 5 then 5 by 2 square 5 square 25 by 4. याचं आपण मिक्स फ्रॅक्शन बनवला तर हा होतो 6 and 1 by 4 is equal to r less than is equal to r greater than AC. तर याचं मल्टिप्लिकेशन काय पाहिजे आपल्याला 6 पाहिजे. AC चं मल्टिप्लिकेशन किंवा लेस दॅन 6 पाहिजे. तर पेअर काय मिळतात आधीच्या सर्व लिहून घ्या. नंतरच्या क्वेश्चन आले आपला बघा 2 into 3 6 3 into 1 3 3 into 2 6 3 into 3 घेतला तर 9 होतो. 2 into 4 घेतला तर 8 होतो. काय पेअर येणार नाही. 4 into 1 4 लेस दॅन 6 5 into 1 5 I का लेस दॅन 6 6 into 1 6. नंतर लास्ट केस घेतली आपण when b equal to c then b by 2 whole square is greater than or equal to AC. पहा 6 व्हॅल्यू ठेवली b ची तर 2 3 जर 6 येतो 3 स्क्वेअर 9 येतो. AC चं मल्टिप्लिकेशन काय पाहिजे इक्वल टू 9 आर लेस दॅन 9. तर आधीच्या सर्व पेअर आपल्या 6 1 पर्यंत. नंतर ऍडिशनल कोणत्या आल्या आपल्या आधीच्या 6 तर आल्यास मग बघा 2 into 1 2 2 into 2 4 2 into 3 6 2 into 4 8 3 1 जार 3 3 2 जार 6 3 3 जार 9 4 1 जार 4 4 2 जार 8 5 1 जार 5 and 6 1 जार 6. ठीक आहे. इथं 4 3 जार 12 होते जर घेतला तर. पण हा नंबर ग्रेटर दॅन 9 आहे. आपल्याला काय पाहिजे केसेस AC चं मल्टिप्लिकेशन पाहिजे लेस दॅन 9 आर इक्वल टू 9. ठीक आहे. चला आता 4 1 जार 4 होते 4 2 जार 8 होते 4 3 जार घेतला तर 12 होते. that will not the possible pair. That will be not the possible pair. ठीक आहे. नंतर 5 1 जार 5 5 2 जार घेतला तर 10 येतो 6 1 जार 6. ठीक आहे. इथं बघा 3 1 3 3 जार 9 3 4 जार घेतला तर 12 येते. तर पॉसिबल पेअर्स आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. काय काढायची प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. तर टोटल पॉसिबल पेअर्स घ्यायला लागतील ए मध्ये किती इव्हेंट्स आले किती एलिमेंट्स आले. ठीक आहे. तर टोटल पॉसिबल पेअर्स ऑफ इव्हेंट ए किंवा टोटल पॉसिबल केसेस फेवरेबल केसेस ऑफ इव्हेंट ए असं लिहू शकता. पहिल्या वेळेस किती आला देयर इज नो पॉसिबल पेअर मीन्स 0. दुसऱ्या वेळेस 1 आला. तिसऱ्या वेळेस 3 आला. त्यानंतर 8 आल्या. त्यानंतर किती आल्या आपल्या 40 70 अँड 70. ओके. तर 6 व्हॅल्यू पुट केल्यावर आपल्याला टोटल पेअर्स किती मिळाले 43. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इक्वल टू प्रोबॅबिलिटी हा फॉर्म्युला माहितच आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यात व्हॅल्यू ठेवली आपण नंबर ऑफ ए किती होता 43 अँड नंबर ऑफ एस किती होता 216. ठीक आहे. तर आपला आन्सर काय आला 43 बाय 216. ठीक आहे. समजलं. तर हे आपल्याला गोष्टी जास्तीचे घेतले होते आपण इथं. याचा स्क्रीनशॉट घ्या हे आवश्यक आहे तुम्हाला. तर एक डाय फेकली तर 6 इव्हेंट्स मिळतात. 2 डाय फेकले तर आपल्याला पॉसिबल पॉइंट 36 मिळतात आणि 3 डायस फेकल्या तर आपल्याला पॉसिबल पेअर 216 मिळतात. ठीक आहे. चला तर एवढा प्रॉब्लेम तुम्हाला लिहून ओके. ठीक आहे. आणि ब्रॅकेट मध्ये हे लिहून घ्या तुम्ही. एक डाय फेकली तर आपल्याला 6 इव्हेंट मिळतात. 2 डाय फेकल्या असता 36 इव्हेंट आणि 3 डायस फेकल्या आपण तर आपल्याला किती मिळतात 216 इव्हेंट. ठीक आहे. 1 डाय 3 टाइम्स फेकली तर 216 इव्हेंट्स ते माहित आहे सगळं. ओके. तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. मी पाहतो व्हिडिओ कट झाला का. स्टार्ट आहे सुरूच आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ.
नेक्स्ट प्रॉब्लेम आहे आपला दिस दी प्रॉब्लेम आहे 3 मार्क्स क्वेश्चन आहे सेकंड प्रॉब्लेम in a two digit number in a two digit number two digit numbers the digit at unit place the digit at unit place is equal to the square of the digit square of digit at 10 place square of the digit at 10th place if 54 is added 54 is added 54 is added to number the digits get interchanged digit get interchange so find the number find the number हे प्रॉब्लेम आपला सॉल्व करायचा आणि हे प्रॉब्लेम्स आहे आपला 3 मार्क्स क्वेश्चन प्रॉब्लेम्स आहे आपला 3 मार्क्स क्वेश्चन ठीक है 3 मार्क्स क्वेश्चन in a two digit number the digit at unit place is equal to the square of the digit at 10th place and 54 is added to number the digit get interchanged find the number ठीक है तर बघा unit place number is equal to the square of the digit at 10th place ठीक है बघा unit place number हा काय आपला स्क्वेअर आहे कशाचा तर बघा आपण एखादी संख्या घेऊ ठीक आहे हा 10 प्लस नंबर हा युनिट प्लस नंबर 10 प्लस चा नंबरचा स्क्वेअर आहे युनिट प्लस नंबर हा नंबर आपण 2 घेतला समजा ठीक आहे तर युनिट प्लस नंबर याचा स्क्वेअर होईल 2 चा स्क्वेअर काय होईल 4 ठीक आहे चला तर हा काय झाला 2 हा झाला 4 तर नंबर काय झाला आपला 24 ठीक आहे जर यामध्ये काय केलं इथं 54 ऍड केला तर तो नंबर इंटरचेंज होतो ठीक आहे आपल्याला आता हा नंबर इंटरचेंज झाला पाहिजे म्हणजे 42 झाला पाहिजे ठीक आहे त्याचे डिजिट्स इंटरचेंज होता पुढे मागे ठीक आहे 4 आधी येतो 2 नंतर येतो दोन्ही अंक आदला बदल होते अंकांची ठीक आहे डिजिट इंटरचेंज होता ठीक आहे तर याच्यात किती ऍड करतो मी when 18 is added तर असं प्रॉब्लेम तयार होऊन जाईल ठीक आहे in a two digit number the digit at unit place is equal to the square of the digit at 10 place ठीक आहे बघा आपण जर
काय घेतला 10 प्लसचा डिजिट चा स्क्वेअर युनिट प्लस डिजिट घेतला, याच्यात 18 ऍड केले तर हा नंबर काय होतो आपला 24. हा नंबर काय होतो 4 इकडे जातो, 4 कुठे जातो आपला इकडे जातो आणि 2 इकडे. ठीक आहे बघा, तर 4 आधी आला आपला, नंतर 2 आला, तर 40. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रॉब्लेम बनवलेला आहे. ठीक आहे बघा, समजलं तुम्हाला प्रॉब्लेम. चला तर आपण याला काय म्हणू, ह्या 10 प्लस अँड युनिट प्लस. 10 प्लस चा नंबर घेऊ आपण x, याचा स्क्वेअर काय करू x स्क्वेअर. ठीक आहे चला, हे झाला आपला 10 प्लस डिजिट, हा युनिट प्लस. आता नंबर कसा लिहितो आपण, हा काय होता आपला नंबर 24 लिहायचा आहे, तर आपण काय लिहितो 210 म्हणजे 2 into 10 प्लस 2. तर हा होतो आपला ओरिजिनल नंबर, म्हणजे हा काय होईल 20 प्लस 2 इक्वल टू 22. ठीक आहे, त्या नंबरला आपण लिहायला गेलो तर हा डिजिट काय x आहे. ठीक आहे, x into 10, तर 10x लिहून घेऊ आपण, 10 into x प्लस युनिट प्लस डिजिट काय x स्क्वेअर इक्वल टू नंबर काय झाला आपला 10x प्लस x स्क्वेअर. ठीक आहे समजलं. तर अशा प्रकारे हा ओरिजिनल नंबर आहे. नंतर याच्यामध्ये काय ऍड करायचं आहे 54. ठीक आहे, तर याच्यात 54 ऍड केले तर आपल्याला हा नंबर कसा मिळतो अपोजिट मिळतो. तर हा काय होईल आपल्याला अपोजिट याला, अपोजिट येण्यासाठी हा नंबर काय होईल आपला बघ इंटरचेंज करू, तर हा काय होईल, हा 42 होता, 24 चा 42 म्हणजे 4 आधी, म्हणजे आपला काय येईल आपला जो 10 प्लस नंबर होता तो युनिट प्लस ला जाईल आणि युनिट प्लस चा 10 प्लस ला येईल, म्हणजे 10 प्लस चा डिजिट काय होता x होता. ठीक आहे, हा कुठे गेला आपला युनिट प्लस ला आणि इथला डिजिट काय होता x स्क्वेअर, हा कुठे आला इथं. अशा प्रकारे हे इक्वेशन तयार होईल. ठीक आहे, तर आपण आता हे इक्वेशन लिहू. समजली तुम्हाला केसेस. ठीक आहे चला, अशा प्रकारे हे एक्झाम्पल होतं. आता याला लिहून घेऊ. ठीक आहे चला, आधी काय घेतलं होतं आपण घेतलं होतं let the digit at 10 place tens place dx काय घेतलं होतं आपण x घेतला होता. ठीक आहे, and the digit at unit place b हा काय होता 10 प्लसच्या डिजिटचा स्क्वेअर होता x. ठीक आहे समजलं, प्लीज समजलं रेस्पेक्टिव्हली म्हणजे बरोबर. 10 प्लस युनिट प्लस डिजिट होता आपला 10 स्क्वेअरचा जो डिजिट होता याचा स्क्वेअर होता. ठीक आहे, तर हा x होता, तर हा काय होईल x स्क्वेअर असं लिहू शकतो आपण शॉर्ट. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू कंडिशन. ठीक आहे, तर आधी ओरिजिनल नंबर लिहायला लागला आपला ओरिजिनल नंबर. ठीक आहे, ओरिजिनल नंबर 2 डिजिट नंबर आहे हा 2 डिजिट नंबर. तर पहिले काय येते आपला 10. ठीक आहे, म्हणजे डिकेटची संख्या 10 इंटू याचं डिजिट किती आहे 10x प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, तर हे काय येते आपला t 10 आहे ना, 10 प्लस डिजिट म्हणजे याला काय म्हणू मी t म्हणतो 10t प्लस. ठीक आहे, चला हा काय झाला आपला 10x प्लस x स्क्वेअर. समजलं एवढा. ठीक आहे, 10 इंटू t म्हणजे 10 प्लस डिजिट, t म्हणजे u म्हणजे युनिट प्लस डिजिट असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजण्यासाठी 10t प्लस u इक्वल टू 10x प्लस x स्क्वेअर. ठीक आहे, तर हे होते अकॉर्डिंग टू कंडिशन घेऊ. आता हा झाला होता ओरिजिनल नंबर. आता न्यू नंबर काय फॉर्म होतो आपण ते बघू. मी कंडिशन मध्ये तो लिहून घेऊ. ठीक आहे, लिहितो
अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय दिली आहे आपल्याला, जो ओरिजिनल नंबर मध्ये काय केलं आपण 54 जर ऍड केला तर आपल्याला न्यू नंबर फॉर्म होतो, तर नंबर गेट इंटरचेंज. ठीक आहे, न्यू नंबर मिळतो आपल्याला. ठीक आहे, तर न्यू नंबर मी आधी लिहून घेतो. तर तुम्हाला इक्वेशन व्यवस्थित लिहिता येईल. ठीक आहे, न्यू नंबर घेऊ. न्यू नंबर काय फॉर्म होईल, न्यू नंबर फॉर्म आपला न्यू नंबर फॉर्म होतो आपला. हा युनिट प्लस आधी येतो म्हणजे 10u प्लस t. बरोबर आहे. तर हा काय झाला आपला, युनिट प्लस आधी आला म्हणजे 10x². ठीक आहे, हा नंबर आधी आला आपला, इथं आला आणि हा कुठे गेला, इथं गेला. तर हा काय होईल, फक्त x नंबर नाही. ठीक आहे, याचा x इथं गेला. ठीक आहे, हा x², ओके, x² काय होतं आपला, बरोबर आहे 10x प्लस x². ठीक आहे, काय होईल 10x² प्लस x. हा आपला ओरिजिनल नंबर. ठीक आहे, तर नंबरची काय झाली, अदला बदल झाली डिजिटची. ठीक आहे, हा काय 10 प्लस आणि याला मल्टिप्लिकेशन काय असतो, 1 असतो. माहितच आहे तुम्हाला. आपल्याला नंबर लिहायचा आहे तर आपला हा 10 प्लसचा असतो आणि युनिट प्लसचा मल्टिपल काय असतो, 1 असतो. ठीक आहे, 10 × x² हा नंबर होता, हा युनिट प्लस. तर हे ओरिजिनल नंबर. उलटा नंबर झाला. ठीक आहे, तर हा काय येईल, हा डिजिट इथं येईल. ठीक आहे, नंतर याचा मल्टिपल काय होईल, 1 युनिट प्लस ला गेला. समजला, हा झाला न्यू नंबर. ठीक आहे, तर न्यू नंबर फॉर्म झाला. ठीक आहे, तर आता आपण लिहू कंडिशन. अकॉर्डिंग टू कंडिशन. ठीक आहे, अकॉर्डिंग टू कंडिशन. काय आपला ओरिजिनल नंबर मध्ये किती ऍड केले आपण, ओरिजिनल नंबर मध्ये 54 ऍड केले. किती ऍड केले, 54. तर आपल्याला काय मिळाला, न्यू नंबर मिळाला. न्यू नंबर म्हणजे डिजिट गेट्स इंटरचेंज, त्याला काय म्हटलं आपण, न्यू नंबर. ठीक आहे, ओरिजिनल नंबर काय होता आपला 10x प्लस x², 10x प्लस x² आणि न्यू नंबर याच्यात किती ऍड केले, 54 ऍड केले. चला, तर इक्वेशन तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल असं लिहिलं तर न्यू नंबर तयार झाला. न्यू नंबर काय होता आपला 10x² प्लस x, 10x² प्लस x. समजलं एवढं. चल, आता बघा आपण काय करू, x² इकडे आणला तर आपल्याला -9 ने x² मिळेल. तर ह्या व्हॅल्यू, हा x² चा कोएफिशियंट 1 आहे, हा 10 मधून इझिली निघल. -10 - 1 + 9 मिळेल. इकडे आणला तर -9 मिळेल. म्हणून मी ह्या सर्व व्हॅल्यू कुठे घेऊन जातो, ह्या साईडला घेऊन जातो. ठीक आहे, तर हे लिहून घेऊ आपण. 10x² याच्या जवळ हा आणला तर हा प्लस होता, ह्या साईडला गेलाय, इथं लिहिता ह्या साईडला गेला तर हा काय होईल, -x². ठीक आहे, तुम्हाला येतेच. नंतर प्लस x याच्या जागी हा 10x नेला तर हा काय होतो आपला -10x. हा प्लस 54 होता, ह्या साईडला नेलं तर आपल्याला काय म्हणते, -54 = 0. ठीक आहे, आता बघा 10 - 1 9x². हा काय येतो आपला -10 मधून +1 गेला, -9x -54 = 0. ठीक आहे, हे सगळे नंबर काय 9 चे मल्टिपल आहे. सगळ्यांचे नंबर आहे इज डिवायडेड बाय 9 म्हणजे डिव्हिजिबल ऑफ 9. ठीक आहे, 9 चे मल्टिपल 9 ने डिवाइड होणार आहे. म्हणून याला काय म्हणू, इक्वेशन 1 इज डिवायडेड बाय 9 म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला इझी आहे. ठीक आहे, तर 9 ने याला डिवाइड केलं तर हा काय येतो x². याला जर आपण डिवाइड केलं तर हा काय येणार आहे x आणि याला डिवाइड केलं तर हा काय येणार आहे -6 = 0. आता याचे फॅक्टर येतातच तुम्हाला, मी डायरेक्ट फॅक्टर लिहू शकतो. ठीक आहे, चला 6 चे फॅक्टर होतात, -6 चे फॅक्टर होतात 3 × 2. हा काय
मायनस एक्स म्हणजे हा नंबर हे साईन कशाला घ्यायचं आहे ग्रेटर नंबरला. तर याचे फॅक्टर तुम्हाला येतातच म्हणून मी डायरेक्ट लिहितो एक्स मायनस 3 इंटू एक्स मायनस 2 इक्वल टू 0. therefore x minus 3 equal to 0 or x minus 2 equal to 0. तर इथं काय आला x equal to 3 or x equal to 2. ठीक आहे. चला तर बघा x equal to 3 लिहू शकतो आपण 2 लिहू शकतो. ठीक आहे. तर दोन्ही केसेस आले आहे. तर आपला हा काय होता आपला 10 प्लस नंबर. आपल्याला काय काढावं लागेल ओरिजिनल नंबर काढण्यासाठी ओरिजिनल नंबर मध्ये याची व्हॅल्यू ठेवू. ठीक आहे. तर therefore द ओरिजिनल नंबर दोन मिळतील दोन्ही प्लस व्हॅल्यू आता आपल्या. ठीक आहे. सॉरी एक काय आपला हा प्लस होता म्हणजे ही व्हॅल्यू काय आली आपली मायनस आली. ठीक आहे. तर ही काय आली इम्पॉसिबल. ठीक आहे. आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायच्या काय जे पॉझिटिव्ह. ठीक आहे. पॉसिबल. ठीक आहे. तर आता इथं दोन व्हेरिएबल नाही y ची व्हॅल्यू काढायची गरज नाहीये. ठीक आहे. इथं x स्क्वेअरच आहे. ठीक आहे. x ची व्हॅल्यू मिळाली x स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येईल. therefore द ओरिजिनल नंबर होतो आपला ओरिजिनल नंबर इक्वल टू ओरिजिनल नंबर काय होता आपला 10x plus x स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं बघा 10x plus x स्क्वेअर. ठीक आहे. चला याच्यात व्हॅल्यू ठेवा 10 x ची व्हॅल्यू किती होती 3. बघा x ची व्हॅल्यू 3 होती आणि x स्क्वेअर ची काय होईल 3 चा स्क्वेअर. ठीक आहे. हा काय आला 30 प्लस 9 तर नंबर आला आपला 39. ठीक आहे. चेक करून घेऊ आपण 39 मध्ये आपण 54 ऍड केले तर किती ते 93. ठीक आहे. 39 and 93 हे काय एकमेकांचे डिजिट इंटरचेंज झाले. 9 आधी आला 3 नंतर आला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ठीक आहे. स्क्रीनशॉट